वजन कमी करायचं म्हणजे उपाशी राहायचं किंवा चवीने जेवण जेवायचं असं तुम्हालाही वाटतं का? मग हा विचार मनातून काढून टाका. वजन कमी करायचा खरा मार्ग कमी खाणे नसून योग्य आणि पौष्टिक खाणे असा आहे. आपल्या रोजच्या घरच्या जेवणात आणि सवयीमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल करून आपण अशा प्रकारे फिटनेस मिळवू शकतो. सोप्या आणि प्रभावी टिप्स. चला उपाशी न राहता आरोग्याची काळजी घेत वजन कमी करूया. क्रमांक 1. ओट्स किंवा नाचणीचा डोसा. हा वजन कमी करण्यासाठी तांदळाच्या डोशापेक्षा खूप चांगला पर्याय आहे. कारण यात फायबर जास्त असतं आणि तो पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतो. अर्धा कप ओट्स पावडर किंवा नाचणीचे पीठ, थोडं दही, मीठ आणि पाणी घालून पातळ पीठ तयार करा आणि कमी तेलात तव्यावर डोसा करून सकाळी नाश्त्याला खा. क्रमांक 2. मूग डाळ चिला. हा प्रथिनाने भरलेला असल्यामुळे वजन कमी करताना स्नायू कमी होऊ देत नाही. भिजवलेली पिवळी मूग डाळ आलं लसूण घालून वाटा आणि कमी तेलात तव्यावर पसरून दोन्ही बाजूनी शेकून घ्या. क्रमांक 3. भाज्यांचे सूप. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम आहे कारण ते हलकं असतं पण पोट भरतं. कोबी, गाजर, टोमॅटो आणि ढोबळी मिरची पाण्यात उकळून मीठ मिरी टाकून खा. क्रमांक 4. स्प्राउट्स सलाड. हे संध्याकाळच्या चहाच्या वेळेला घ्या कारण ते फायबर आणि प्रथिन देतं आणि बिस्किट खाण्याची इच्छा कमी करतं. अंकुरित मूग, काकडी, टोमॅटो, लिंबू रस आणि जिरेपूड घालून खा. क्रमांक 5. ज्वारी किंवा बाजरीची भाकरी. ही पांढऱ्या पोळीपेक्षा अधिक फायदेशीर आहे कारण त्यात फायबर जास्त असतं. कमी तेलात बनवलेली भाकरी आणि कोरडी भाजी दुपारी घ्या. क्रमांक 6. दुपारच्या जेवणात अर्धी प्लेट कच्च्या किंवा वाफवलेल्या भाज्या खा. त्यामुळे एकूण कॅलरी कमी घेतल्या जातात आणि पोट लवकर भरतं. क्रमांक 7. ताक दुपारी जेवणानंतर घ्या कारण ते पचन सुधारतं आणि पोटाची सूज कमी करतं. मीठ कमी आणि जिरेपूड घालून घ्या. क्रमांक 8. उकडलेली अंडी. हा सोपा प्रथिनयुक्त पर्याय आहे. सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 2 अंडी खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहते. क्रमांक 9. पनीर भुर्जी. कमी तेलात बनवून नाश्त्यात किंवा दुपारी खाल्ल्यास प्रथिन मिळतं आणि स्नायू टिकून राहतात. क्रमांक 10. ओट्स उपमा. हा हलका पण पोटभरीचा नाश्ता आहे. भाज्या घालून बनवल्यास फायबर वाढतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही. क्रमांक 11. उकडलेले चणे किंवा काळे हरभरे. संध्याकाळी खा कारण ते हळू पचतात आणि वारंवार खाणं कमी करतात. क्रमांक 12. रागी. नाचणी पेस्ट सकाळी घेतल्यास ऊर्जा मिळते पण वजन वाढत नाही कारण ती हळू पचते आणि रक्तातील साखर स्थिर ठेवते. क्रमांक 13. डाळीचं पातळ आमटी स्वरूपात सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो. कारण डाळीत प्रथिने आणि फायबर दोन्ही असतात. तूर डाळ, मसूर डाळ किंवा मूग डाळ शिजवून त्यात जास्त तेल न घालता हलकी फोडणी द्या आणि भाताऐवजी भाजीसोबत खा.
क्रमांक 14. उकडलेल्या भाज्यांचा चाट हा खूप चांगला पर्याय आहे, कारण यात तेल नसतं. गाजर, बीट, फरसबी, वाटाणा उकडून लिंबू रस आणि मिरी घालून खा. क्रमांक 15. साखर न घातलेलं कोमट लिंबू पाणी सकाळी घेतल्यास शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते आणि रात्री शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र त्यात मध किंवा साखर टाकू नका, कारण वजन कमी करताना लपलेली साखर मोठा अडथळा ठरते. त्यामुळे साधं कोमट पाणी आणि काही थेंब लिंबू रस इतकंच पुरेसं आहे. क्रमांक 17. रात्री भात टाळून त्याऐवजी मूग डाळ, चिला, पातळ डाळ किंवा भाज्यांचं सूप घेतल्यास शरीरात कमी कॅलरी जातात. कारण रात्री आपल्या शरीराची हालचाल कमी असते. त्यामुळे हलकं प्रथिनयुक्त आणि कमी तेलाचं जेवण 7 ते 8 या दरम्यान करा. क्रमांक 17. उकडलेले मूग आणि थोडे भिजवलेले शेंगदाणे एकत्र करून प्रोटीन बाउल तयार केल्यास शरीराला प्रथिने आणि चांगले फॅट्स मिळतात. प्रथिनांमुळे स्नायू टिकून राहतात आणि चांगल्या फॅट्समुळे पोट भरल्याची भावना जास्त वेळ राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक स्नॅक्स खाणं कमी होतं. क्रमांक 18. रताळं उकडून संध्याकाळी खाणं हा गोडाचा खूप चांगला आणि नैसर्गिक पर्याय आहे, कारण त्यात रिफाईंड साखर नसते. फायबर जास्त असतं आणि ते हळूहळू पचतं. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. क्रमांक 19. मेथीची भाजी आठवड्यातून किमान 2दा खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, कारण मेथीत असे घटक असतात जे रक्तातील साखर संतुलित ठेवतात. कमी तेलात लसूण आणि थोड्या मसाल्यासह बनवलेली भाजी पचन सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत करते. क्रमांक 20. भिजवलेली मेथी सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास पचनसंस्था सक्रिय होते आणि भूक नियंत्रणात राहते. फक्त एक छोटा चमचा मेथी रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी व मेथी दोन्ही घ्या. पण प्रमाण जास्त करू नका, कारण जास्त प्रमाण उलटं पचनावर परिणाम करू शकतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.